2 कप स्वच्छ चाळून मैदा घ्यायचा। त्यामध्ये 1 चमचा ओवा हाताने क्रश करून घालायचा। चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तेल घालायचं। तेल मैद्याला छान असं हाताने चोळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आणि हे पीठ 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं। 10 मिनिटांनंतर याचा एक गोळा घ्यायचा, तो मऊ करायचा आणि याची मोठ्या आकाराची चपाती लाटून घ्यायची। यामध्ये तेल आणि मैदा लावून घ्यायचा आणि याला चौकोनी आकाराचं फोल्ड करून घ्यायचं। परत एकदा आपण याला लाटून घेणार आहोत, आडवं आणि उभं। परत सेम प्रोसेस मध्ये तेल आणि मैदा लावून घ्यायचा। परत एकदा याला फोल्ड करायचं आणि सेम प्रोसेस तेल आणि मैदा लावून घ्यायचा। दुसरी साईड त्यावरती ठेवायची आणि हलक्या हाताने याला प्रेस करून लाटून घ्यायचं आणि याची शंकरपाळी कट करायची। ही शंकरपाळी तेलामध्ये घालून गुलाबी रंगावरती तळून घ्यायची। अगदी झटपट मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी खारी शंकरपाळी बनून तयार आहे। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल।